नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये अनुदान मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही प्रधानमंत्री PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे। यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण 6,000 रुपये अनुदान मिळतील। प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे। आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाद्वारे 6,000 रुपये तसेच राज्य शासनाद्वारे 6,000 रुपये एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरोखरच तुम्हाला एवढे पैसे भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणतेही कागदपत्राची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो, मिळवण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेत नोंदणी करावी लागेल। मी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करू शकत नाही। यात आधार क्रमांक आधीच नोंदणीकृत असल्याचे म्हटले आहे। मी असे पुढे जाऊ। तर शेतकरी मित्रांनो, असे होऊ शकते की शेतकऱ्याने आधीच PM किसान पोर्टलवर नोंदणी मांडली आहे, तर स्वतःची नोंदणी केली आहे। अशा परिस्थितीत शेतकरी कॉर्नर विभागातील PM किसान पोर्टलच्या मुख्य पुरवठ्यावर स्वयं नोंदणी CSC शेतकऱ्यांची स्थिती अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी केली आहे का ते तुम्ही तपासू शकता। अर्जातील काही त्रुटींमुळे एका शेतकऱ्याचा अर्ज चुकीच्या पद्धतीने नाकारण्यात आला आहे। मी PM किसान पोर्टलवर थेट डेटा एंट्रीद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करू शकत नाही। मी कसे पुढे जाऊ? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना PM किसान पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या कॉर्नरमधील स्वयं नोंदणीचे अद्ययावतीकरण विंडोद्वारे आपला अर्ज संपादित अपडेट पुन्हा सबमिट करावे लागेल। तर शेतकरी मित्रांनो, जर शेतकरी CSC द्वारे नोंदणीकृत असेल तर शेतकऱ्यांना अद्ययावतीसाठी जवळपासच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा लागेल। एकदा पुन्हा संपादित केल्यानंतर शेतकरी अर्ज पुन्हा राज्याकडे मंजुरी प्रमाणीकरणासाठी पाठवला जाईल। एका शेतकऱ्याने CSC द्वारे स्वतः नोंदणी करताना चुकीच्या पद्धतीने काही तपशील प्रविष्ट केले आहेत। शेतकऱ्याने अर्ज संपादित करण्याचा प्रयत्न केला असता रेकॉर्ड उपलब्ध होत नाही। असे पुढे जायचे तर शेतकरी मित्रांनो, ज्या ID द्वारे शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती त्याच ID द्वारे रेकॉर्ड दुरुस्तीसाठी उपलब्ध असेल। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची CSA द्वारे नोंदणी केली आहे तो CSC B मध्ये अर्ज संपादित करण्यासाठी जाऊ शकत नाही। PM किसान अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदणीचे तपशील प्रविष्ट करणे अनिवार्य आहे। तर शेतकरी मित्रांनो, होय, PM किसान अंतर्गत शेतकऱ्यांचे स्वतःची नोंदणी करण्यासाठी जमिनीच्या नोंदणीचे तपशील अनिवार्य आहेत। भूमी अभिलेखन तपशील प्रविष्ट केल्याशिवाय शेतकरी पोर्टलवर आपला अर्ज सादर करू शकणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर याचा लाभ घ्या। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।